आज लोक तुम्ही ना नॉर्मल ट्रॅक्टर पाहिला असेल तर बा बुलेट ट्रॅक्टर पाहिला काय नशीन पाहिला असेल तर चला मग सांगतो मी तुम्हाला कसं काय बनवलं तेही सांगतो. पण थांबा थांबा अर्ध्यामधून तुम्हाला समजेल नाही, त्याच्यानं तुम्ही सुरुवात पासून पहा. मग तदलोक तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग बुलढाण्याची पब्लिक कशा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र भावनो. आज तर वावरात पोहोचायला आपल्याला बेजाना उशीर झाला ना बा. सकाळच्या पायरचा व्ह्यू पा किती भारी दिसला मधला. आता तुम्ही ना तर मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच होतं की पवन आपल्या संग सोयाबीन सोंगेला येणार रे बा. आणि त्यातल्या काल आपल्याला एवढ्या पाता पडला इकडे की आज डायरेक्ट अर्ध्या मधात बा. लोक डायरेक्ट मेरून आपला पवन डायरेक्ट अर्ध्या मधात. पवनने म्हटलं भाऊ नान नाही करायचा आपला, नानले बेकार आहे आपला. तर पवनचं म्हणणं पाय काय आहे तर सोयाबीन सोंगायला म्हटलं बाय. एवढं मोठं पुरं सोयाबीनचं सीझन झालं रे बा. पण आपल्याला एक युवा नाही लागला. पण आता जाता आता सोयाबीन सीझन मध्ये युवा लागून गेला रे बा आपल्याला. आणि पवनचे हाल पाहता का तुम्ही? चला मग दाखवतो तुम्हाला मी आज काय आहे पवनचे हाल. तर दुसऱ्या पातीला एवढ्या मागे राहिला पवन भाऊ की 2-2, 3-3 माणसं पवनले घ्यायले रे बा. मी आदला कार्यामधलं पवन आता कसं म्हटलं बा. आपल्या गँगीले पवननं हलक्यात घेतलं तर बा. हातवात गँग बोलणे सबको कोलते. पवन नान नाही करायचा आपल्या गँगीचा भाऊ. तर चला मग पोट्टो आपला सोयाबीन सोंगणं झाला रे बा. राहील तर आता उचल्याचा विषय. तर चला मग पहिले फटाफट उचलून घेऊ. आता उचल्याचा आहे म्हटल्यावर भाऊ आपल्या हातावर गँगील टाइम लागते कर बा. पुरी सण फिरी भिडलो ताकदनं उचलून फेकणार बा. घराच्या रस्त्यानं आपण चाललो होतो भाऊ की तेवढा जर ट्रॅक्टर उभं दिसलं बा. काऊन की ट्रॅक्टर झालं तर कांड रे बा. डायरेक्ट साल्यांच्या झाडाला लागून तुटलं रे बा. चला मग पोट्टो आता मी जातो घरी. तुम्ही एक काम करा, ब्लॉग जर आला असेल तर फॉलो करून घ्या. आणि ते आपल्या सोयाबीन संघटनेचं फॉलोचं बटन दाबून टाका. आणि आपल्याला हे बुलेटचा आवाज पाहून घ्या तुम्ही आता.